नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण साखरेचा वापर न करता, डाळ न भिजवता, डाळ न तळता अगदी सोप्या पद्धतीने मूग डाळीचा हलवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कप मूग डाळ घेतलेली आहे, ही स्वच्छ करून घेतलेली आहे। आता आपल्याला धुवायची नाही, भिजवायची नाही किंवा तळायची सुद्धा नाही। तर इथे मी घेतलेला आहे रुमाल घेतलेला आहे कॉटनचा, घट्ट असा पिळून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला ही डाळ घालायची आहे आणि आपल्याला चारी कोपरे दुमडून घ्यायचे आणि त्यानंतर फक्त आपल्याला अशा पद्धतीने ही पुसून घ्यायची आहे। म्हणजे काय होईल, यावरची जी पावडर आहे किंवा काही धूळ वगैरे आहे ती सगळी निघून जाईल। आणि ज्यावेळेस आपण डाळ भिजवतो किंवा तळतो त्यावेळेस भाजण्यासाठी खूप असा वेळ लागतो। तर आपण अगदी झटपट असा हा मूग डाळ हलवा बनवणार आहे। तर इथे बघा, सगळी डाळ ही व्यवस्थित पुसून घेतली आहे। अशा पद्धतीने आपल्याला पुसून घ्यायची आहे। तर इथे आपण ओल्या रुमालाने डाळ पुसून घेतलेली आणि लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे आणि रवाळ अशी आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। तर इथे आपण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम रवाळ अशी वाटून घेतलेली आहे। खूपही बारीक पीठ करायचं नाही किंवा खूपही जाड ठेवायची नाही, अशा पद्धतीने आपल्याला रवाळ अशी दळून घ्यायची आहे। आता आपल्याला हलवा बनवायचा, त्यासाठी इथे मी छोटं पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। तर इथे मी हे 1 कप, हे 2 कप आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी। आता दूध आणि पाणी घेतलेलं आहे, हे फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता इथे मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण दूध पाणी घातलेलं आहे, हे फक्त आपल्याला उकळून घ्यायचं आहे। हलवा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाऊण कप तूप वितळवून घ्यायचं आहे। आता इथे मी म्हशीचं तूप घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप घ्यायचं आहे। आणि तूप गरम झालं की यामध्ये आपण जी डाळ पावडर करून घेतलेली ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आणि एकदम मंद गॅसवर आपल्याला ही पावडर भाजून घ्यायची आहे। आता या सगळ्या गठोळ्या मोडून घ्यायच्या आहे आणि मिक्स केल्यानंतर यामध्येच घालायचं आहे आपल्याला लगेचच। इथे मी 2 मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे, जो आपण लाडूसाठी वापरतो तोच रवा इथे मी घेतलेला आहे। गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही, खमंग खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही पावडर भाजून घ्यायची आहे। तर इथे आपण रवा का घातलेला, कारण आपला जो हलवा आहे तो एकदम दाणेदार होईल आणि आपण डाळसुद्धा एकदम रवाळ अशीच वाटून घेतलेली आहे। कधी कधी काय होतं, मिक्सरचं जे बटन आहे ते पटकन पुढे गेलं ते पावडर होते, त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने डाळ ही दळून घ्यायची आहे आणि दाणेदार हलवा दिसण्यासाठी आपल्याला यामध्ये 2 चमचे रवा घालायचा आहे। आता मार्गशीर्ष महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये उपवास धरले जातात आणि उपवास सोडवण्यासाठी किंवा नैवेद्यासाठी काही ना काहीतरी गोड बनवलं जातं। तर त्यातलाच हा पदार्थ तुम्ही एकदा जरूर करून बघा, कारण बऱ्याच जणांना वाटतं की हलवा बनवण्यासाठी फार वेळ लागतो, त्याला खूप मेहनत आहे। तर अजिबात मेहनत नाही, अगदी 10 ते 12 मिनिटामध्ये बनवून तयार होतो जर तुम्ही माझ्या पद्धतीने बनवला तर। जर डाळ भिजवली किंवा तळून घेतली त्याला भाजण्यासाठी फार वेळ लागतो आणि मग कंटाळवाणं वाटतं। तर त्यासाठी अशा सोप्या पद्धतीने तुम्ही हलवा जरूर करून बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। इथे मंद गॅसवर ही पावडर आपण भाजून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे तुमच्या आवडीप्रमाणे काजू, बदाम आणि मनुका छान
फुलल्या जातो, कारण कढई गरम आहे, तूप गरम आहे, त्यामध्ये पटकन असा फुलल्या जातो आणि काजू बदामसुद्धा हे छान असे तळल्या जातात. आता आपल्याला फक्त 2 ते 3 मिनटे ही पावडर भाजून घ्यायची आहे. तुम्ही इथे कलर बघू शकता, आधी किती पिवळा होता आणि आता एकदम सोनेरी रंग आलेला आहे आणि वाससुद्धा घरभर दरवळत आहे. खूप घाई करायची नाही, अगदी मंद गॅसवर छान असा एकसारखा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता 2 ते 3 मिनटामध्ये मनुकेसुद्धा छान असे फुललेले आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी इथे आपण घेतलेलं आहे दूध गरम करून, ते आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं आहे. थोडं घालायचं, मिक्स करून घ्यायचं, थोडं घालायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, जास्तीच्या गाठी गठोळ्या होत नाही आणि जास्तीच्या गाठी गठोळ्या जर झाल्या तर त्या फोडण्यासाठी बराचसा वेळ लागतो. तर इथे बघा, अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे. आता सगळं दूध मी इथे घालून घेतलेलं आहे आणि सगळं आपल्याला हे मिक्स करायचं आहे. रवा भाजण्यासाठी मला इथे 7 ते 8 मिनटे लागलेली आहे. मंद गॅसवर भाजायचा म्हणजे 7 ते 8 मिनटे लागतात. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. तर इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जो रवा आहे त्या रव्याने सगळं दूध पाणी हे शोषून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला फक्त 2 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे 2 मिनटे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे छान असं कडेने तूप सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे, आपण इथे साखरेचा वापर करणार नाही, तर आपण इथे गुळाचा वापर करणार आहे. तर इथे मी घेतलेला आहे 1.5 कप गूळ. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही गूळ टाकायचा आहे, कारण गूळ हा गोडीला कमी असतो आणि साखर ही गोडीला जास्त गोड असते. त्यासाठी इथे आपल्याला हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता गूळ आपल्याला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस गूळ वितळतो त्यावेळेस पुन्हा हे मिश्रण पातळ होतं. बघा, अशा हे गठोळ्या मोडत मोडत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी गूळ कट करून घेतलेला आहे, तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता. कारण आता थंडी आहे आणि थंडीमध्ये गुळाचं सेवन केलं पाहिजे आणि तितकाच तो पौष्टिकसुद्धा आहे. तर बघा, खाली अजिबात लागलेलं नाही, सतत मिक्स करत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही, करपणार नाही. अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे. आता मिक्स केलेलं आहे, यावरती पुन्हा आपल्याला 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. इथे 2 मिनटे झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता हलव्याचा अतिशय सुंदर असा वास दरवळतोय. हलव्याला तूपसुद्धा छान असं सुटलेलं आहे, कुठेही लागलेला नाही आणि याचा तुम्ही कलर बघू शकता. आता गुरुवार आहे आणि गुरुवारचा उपवास सोडवण्यासाठी किंवा नैवेद्यासाठी हा हलवा तुम्ही जरूर करून बघा. आता यामध्ये घालायची आहे आपल्याला साखरेत बारीक केलेली वेलची पूड आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय परफेक्ट प्रमाणामध्ये मी तुम्हाला इथे हलवा बनवून दाखवलेला आहे. आपल्याला डाळ भिजवायची नाही किंवा तळायची सुद्धा नाही, फक्त आपल्याला पुसून घ्यायची, पावडर बनवायची आणि लगेचच आपल्याला तुपामध्ये भाजून हलवा तयार करून घ्यायचा आहे. अगदी 10 ते 12 मिनटामध्ये हा हलवा तयार होतो. तर इथे आपला हा हलवा तयार झालेला आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ह्या गुरुवारसाठी हा मूगडाळीचा हलवा नैवेद्यासाठी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.